तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन मोटो ब्लॉग चॅनलमध्ये. तर आपला हा जो ब्लॉग असणार आहे असल खानदेशी भाषेत. तर आणि हा ब्लॉगचा पहिलाच व्हिडिओ आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा असा व्ह्यू जो येतो आहे तर मी सकाळी व्यायामला आलो होतो. तर व्यायामवर आलो तर म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्याच कारणांमुळे आलो होतो इकडं. तर व्हिडिओ काही बनला नाही त्यावेळेस, ज्यावेळेस मी गाडीत आलो होतो त्यावेळेस अंधार होतं. तर आता इकडे आलो आहे विद्यापीठात. तर हे बघा मागचा व्ह्यू हा. तर आणि आपला ब्लॉग संडेला म्हणजे संडे मंडे दोघांपैकी एक दिवस पडेल, पण आठवण येऊन पडेल डेली. आणि आपलं एक कारण पण आहे की गाडीवर मोठं ब्लॉग न बनवायचा आता सध्या तरी, कारण आपल्याकडं माईक नाही आहे कॅमेराला लावायला. ज्यावेळेस माईक येईन आणि ॲडॅप्टर येईन त्यावेळेस डायरेक्ट आपला ब्लॉग असणार आहे गाडीवर. आणि घरी पण याच्यामुळे काढला नाही कारण की लाईट पण नव्हती आणि आवाज जास्त येतो, नॉईज जास्त येतं. त्याच्यामुळं इकडं आलो मस्त फ्रेश वातावरणात. तर आपण आता इकडनं त्या साईडला आलो, त्या साईडनं व्ह्यू बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला व्ह्यू. तर हे असं जे ठिकाण आहे थोडं असं पहाडासारखं, पण जास्त पण उंच नाही आहे. आणि हे इकडे जळगाव, पण आता दुःख आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. चला पुढे. आणि ह्या एरियात जिथं पहाड आहे तिकडं खाली हनुमान खोरा आहे. तर त्या हनुमान खोऱ्यात बजरंगबलीचं मंदिर आहे तिथं खाली, एकदम मस्त वातावरण वाटतं. तर आणि इथं एक खाली एक गुफा पण आहे. असं बोलतात की ही गुफा पंढरपूरला निघते. तर हे बघा मित्रांनो मागचा व्ह्यू, असं वाटतं की आपण जळगावमध्येच नाही आहे मागचा व्ह्यू बघून, पण हे आहे नेमकं जळगावमध्येच आहे. आणि हा जो पहाड आहे म्हणजे तिकडं खेडकडले गाव आहे त्या रस्त्याने लागतो. पाडदीकडून जावं लागतं ते तिकडे जायला. आणि इथं खाली पण एक गुफा आहे खाली, तिकडं जाण्यासाठी रस्ता चांगला नाही म्हणून आपण जात नाही आहे. आणि इकडे आपल्या मागे हनुमंत खोरा आहे, तिकडे झाडं दिसत आहेत ना, तिकडे हनुमंत खोरा आहे. तिकडं आपण शनिवारचा ब्लॉग तिकडचा असणार आहे आपला. आणि हे इकडं यायचा रस्ता विद्यापीठमधनं आहे, एक नंबर. आता ते सर्व जाऊ द्या, मी सांगतो तुम्हाला आपला मोठा ब्लॉग. आपली गाडी जिक्सर 150 त्याच्यावर असणार आहे. आणि म्हणजे जे काही माहिती माझ्याकडनं होईल ते तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मित्रांनो जाऊ आपण आता आपल्या गाडीवरती. तर चला. आणि यार व्ह्यू तर हा जो व्ह्यू दिसतो इकडे समोर विद्यापीठ आणि हे इकडे जळगाव. पण आज आभ्र असल्यामुळे ना म्हणजे असं दिसत नाही सूर्य निघताना, नाही तर एकदम भारी वाटतं. तर चला जाऊ या गाडीकडे. आणि हे इकडे पाडदे. ना गुड मॉर्निंग बोलायचं राहिलंच तर आता सकाळी म्हणून इकडं खाली
खाली जे आहे मुलं रनिंग करतायत गुरु अकॅडमीमध्ये, तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. नाही पुढे करेन चालू होतं. तर ते होते आपले इथं गुरु अकॅडमीचे पोरं. तर हा ते त्यांचा जो कोर्स येतो आपला फ्रेंड असेल म्हणजे तर कोणाला जॉईन व्हायचा असेल आपल्या तिकडं तर कॉन्टॅक्ट करा भाऊसोबत. मी इंस्टा आय डी टाकेन त्या भाऊंची मेन्शन करेन व्हिडिओ या. तर हां त्या मेहनती पोरांना सपोर्ट करत राहा ते आपल्या भारताच्या पोलिसाला कामामध्ये ते आपल्याला काय आपण कामाचं आहे आपण तर पोरांना नक्की सपोर्ट करा. चला आता घराकडे जाऊ. आणि हा रस्ता आहे की हनुमानपर्यंत जायचा. तर या रस्त्याने हनुमानपर्यंत जायचं आणि तिकडनं पण रस्ता. तर हा आपण घरी जाण्याच्या आधी आपला ब्लॉग इथंच विद्यापीठात खतम करणार आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. की हा म्हणजे सांगितलं म्हणजे ब्लॉग असणार आहे. तर सर्वांनी फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूबच्या चॅनलला. तर आमचं विद्यापीठ आणि याच्या पुढे विद्यापीठची. तर आपण माईक लावला नाही त्याच्यामुळे नॉईज खूप येत असणार. ज्या वेळेस माईक लावू त्यावेळेस आवाज थोडा क्लिअर होणार थोडा एक बराच फरक पडणार आहे. आणि जर चालत तर पुढचे ब्लॉग आपल्या खानदेशी बाजूला असणार आहे जळगावच्या. हां एक सांगायचं राहिलं की हा जो आपला डिस्प्ले तो बंद पडलेला आहे. तर ज्यावेळेस आपल्याकडे पैसे त्यावेळेस नवीन टाकायचं आहे. मला रिपेअर करून तर काही फायदा नाही आहे. शक्यतो रिपेअरच नसतो जास्त करून. तर हे विद्यापीठची मेन बिल्डिंग सावित्री बाईनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे असलं विद्यापीठ असलं म्हणजे त्या गावात. तर ही आहे आपली गाडी जिक्सर 150. तर याच्यावरच व्हिडिओ येणार आहे. आता तर सध्या खूप घाण झालेली ती. तर चला आपला ब्लॉग इथंच खतम करू. टाटा बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.